माझ्या माणसावर केलेल्या व त्यांनी माझ्यावर केलेल्या प्रेमात आयुष्याचा अर्थ शोधते. हे मुख्यमंत्र्यांनी किती रान उठवलंय साहेबांच्या विरुद्ध. तुम्ही काही काळजी करू नका वहिनी साहेब. काळजी करू नका म्हणून काळजी वाटायची थांबते व्हय ऐपतराव? मम्मा कूल, किती काळजी करतेस तू अगं, आणि तेही तिकीट मिळेल की नाही यासाठी. काळजी तिकिटाची नसते पोरी, काळजी आपल्या माणसासाठी वाटते. तू राहू देत, तुला नाही कळायचं ते एवढं. पप्पा या जोधपुरी तुम्ही फार छान दिसताय. दीपकराव ते श्रीकांतरावांचा फोन लागत जरा ट्राय करा की तुम्ही. हो तुम्ही इथं नका गप्पा मारत बसू. जावा जावा जरा कार्यकर्ता जावा. हा चला. तुम्ही दोघं चुकताय असंही मला म्हणायचं नाहीये. तुम्ही तुमच्या आयुष्याचे अर्थ राजकारणात शोधत असाल. कोण जाणे, राजकारण कदाचित प्रेमा इतकं सुंदर असेल. म्हणजे असं की आम्हाला तिकीट नाही मिळालं की म्हणणार तुम्ही आम्हाला वाटलंच होतं काहीतरी गोंधळ होईल म्हणून, आणि तिकीट मिळण्याची नुसती शक्यता निर्माण झाली की म्हणताय आम्हाला वाटलंच होतं तुम्ही हरणाऱ्यातले नाही म्हणून. काय आम्ही काय समजायचं? आणि आम्ही तरी काय करावं? सतत तुमचेच विचार मनात असतात ना. कधी कधी ना खूप भय वाटतं काहीतरी वाईट होईल म्हणून, पण मग विश्वास वाटतो की तुम्ही त्यातनं सुद्धा काहीतरी चांगलंच कराल म्हणून. हाँ शास्त्री जी, मैं बोल रहा हूँ. मैंने आपके ऑफर के बारे में सोच लिया है. मुझे ऐसे लगता है कि मेरे पत्नी और मेरे बेटे के बीच मेरे पत्नी को टिकट मिले. हाँ मम्मा, आम्हा दोघांना खूप आशीर्वाद दे. आशीर्वाद दे. फार छान दिसतेस या खादीच्या साडीत. अगदी आमदार वाटतेस. काहीतरी तुझ्या प्रचाराचं सामान बघायला गेलो होतो. फोटो पाहिले बॅनरवरचे तुझे आणि पप्पांचे. पप्पांचा फोटो मोठा, तुझा छोटा. राजकीय गणित असतात ती. दुपारपासून रिक्षा फिरायला लागल्यात प्रचाराच्या. सुमित्रा चिमणराव जाधव यांनाच बहुमताने निवडून द्या. चिमणराव जाधव या शब्दावर जोर, आणि सुमित्रा तोंडातल्या तोंडात. तू फार अर्थ काढतोस बाबा छोट्या छोट्या गोष्टीत. मजूर इथं कामाला आले की त्यांना मारून पळवलं जात आहे, कळलंय मला. सावरे, मला माहितीये तुम्ही ऐकलंय. माझं नाव त्यात येणार नाही असं करा. मला सांगा कोण कोण मारतय या मजुरांना? हे बघा मला या भागात राहायचंय वहिनी साहेब. कळलं कळलं कोण मारतय. तुमची पाठी गोरी आहे वहिनी साहेब. होतंय कसं, विरोधी पक्षाचे लोक स्वतःचं अस्तित्व असलेल्या उमेदवाराला निवडून द्या असा प्रचार करतायत. तुम्ही पुढे होऊन छोटी मोठी कामं मार्गी लावली तर त्यांना असा आरोप करताच येणार नाही ना. जी समजतंय मला. मी बोलते साहेबांशी, बोलते. येऊ का? नाही, मी इथं आलेलं चिमणरावांना आवडणार नाही. आणि जास्त वेळ थांबलेलं तर अजिबात आवडणार नाही. हा मोबाईल तुमचा आहे? तो मोबाईल कुठे ठेवला? अहो रेकॉर्डिंग मोडवर आहे. आम्ही नाही ठेवला. आमचा विश्वास आहे वहिनी साहेब. तुम्ही विचार करा तुमच्यावर कोणाकोणाचा विश्वास. येऊ का?
न सांगता का ठेवला मोबाईल? हे बघा, तुमचा माझ्यावर विश्वास नसेल तर मी उभी राहत नाही. नाही हे बघा सुमित्रा, आम्ही तुम्हाला वारंवार सांगतो, सारखं सांगतोय, भावना राजकारणात आणायच्या नाहीत. कसं असतंय राजकारणात, ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या अकलेप्रमाणे व कुबाप्रमाणे ठेवावंच लागते. मला अक्कल नाही असं म्हणायचंय तुम्हाला? बायकोय मी तुमची. कधी वागवलं तसं? कधी आपलं म्हटलं? अरे कधी कधी मी तुला आपली नाही म्हणून वागवलंय? कधी वागवले? साधी केरसुणीची किंमत बी दिली नाहीत मला. काही कमी केलं हो मी तुमचं? तुमच्या तिघांचं काय? समध्यांचं समध केलं मी. रीती बघितली, पै पाहुणा बघितला, कधी स्वतःच्या जीवाचा विचार नाही केला. इतकी वर्ष तुम्ही मंत्री आहात, कधी एका समारंभाला बी जाऊ दिलेत मला? हा, ते राजकारणाच्या नशेमध्ये नाही लक्षात आलं आमच्या. एवढी का मी फुटका आहे? नाही हे असलं आमच्या काय मनात तसलं काही नाही. हा, पण वागवलं असंच वागवलं. आता बी हेच समजलात ना, ही अडाणी म्हणून हिने दलपतला काम दिलं, ही अडाणी. पण नाही हो, तसं नाहीये. मला बी 4 कामं करावीशी वाटते. लोकांच्या मध्ये उभी राहते मी, वाटतं 4 माणसांचं भलं करावं, 4 माणसांचा दुवा मिळावा. भरून पावल्यागत वाटत असेल हिला. कधी चुकून विचार केलात माझा? काय 4 फुटकळ कामं करायला निघाले ना मी? साखर कारखाना तर नाही ना उभा करायला गेले? करू देव. 4 चांगली कामं लोकांसाठी मला बी करू दे. निदान हा देह ठेवण्यापूर्वी पांडुरंगाला सांगायला तरी काहीतरी. या गावातनं तुम्ही निघून जायला पाहिजे असा माझा तुम्हाला सल्ला आहे. का हो चावरे? अहो, हा चाललाय हा प्रकार चांगला नाहीये. म्हणजे अहो, ही लोक बघा त्या सिव्हिल सर्जनला जिल्ह्याच्या ठिकाणी यायला लावतील आणि त्याला दमदाटी करून हा भूकबळी होता असं सर्टिफिकेट घेतील. हे सर्व तुमच्यावर शेकटणार आहे वहिनी साहेब. उद्या बघा ती चिमणरावांची लोक मोर्चा काढतात का नाही. चिमणराव हे प्रकरण पेटावणार म्हणत होते. अहो, त्यो म्हातारा मारण्यामध्ये यांना काही इंटरेस्ट आहे हो. तो काय थोडा त्यांचा काका आहे का काय? कठीण आहे. तुम्हाला तोफेच्या दोंडी द्यायचं हे कारस्थान आहे आणि एवढं हे भूकबळीचं सर्टिफिकेट मिळाले म्हणल्यावर चिमणराव ही संधी सोडणार आहे तो. धन्य आहे तुमचे सरपंच. मी निघाली आहे कुठं? आमदार निवासात. पहिले गावी जाईन देवीला,
आणि मग नंतर तिथेच येऊन राहीन आमदार निवासात. हे बघा आज तर येडेपणा करू नका. मन नाही रमत या घरात माझं आता. तुटून गेली मी पुरते. सुमित्रा, मी तुम्हाला खरं सांगू का, तुम्ही नको ती खेळ खेळायला गेलात. अहो, तुमची आमदारकी तुमची नव्हतीच कधी. ती आपली अमरवीर असते ना, ती आंब्याच्या झाडावर चढते बघा, त्याचा आधार घेऊन. तसं तुम्ही माझ्या पाठिंब्याला आमदार झालात. तुम्ही आमदार झालात तरी देखील तुमची राजकारणातली किंमत 0 शून्य होती. मी निघते आता. हे बघा, आधीच आपली नाचक्की झाली दोघांची, आणखीन व्हावीशी वाटते का? मी इथं राहिल्यानं तुमची नाचक्की पुसली जाणार नाहीये. सीएम झालात तरी. आता तो दलपत तुमच्या मंत्रिमंडळात येईल ना. भाऊ आहे ना तुमचा. हे बघा, हे सगळं समजून घ्यायचं असतं. किती निलाजरे आणि निगर गट्टा आहात तुम्ही. काल परवापर्यंत हाच दलपत माझा यार म्हणत होतात ना. ते तेवढं मनावर घ्यायचं नसतं. बरं हे बघा, मी दीपाला फोन केला उठीला. काय नाही, आपले आशीर्वाद द्या. आणि अरविंदरावांना पण म्हणले की तुम्हालाच फॅक्टरी बघायची आहे. आणि हे दीपकचं मी ठरवून टाकलंय या त्यांच्या मुलीबरोबर. नाही अडकणार या मोहपाशात आता. नाही. आणि हो, मी मुख्यमंत्र्यांच्या गटात जाणार आहे. आम्ही तुमच्याशी वाईट वागलो म्हणून तुम्ही त्याला पाठिंबा देणार होय. पण लक्षात घ्या, त्यानं स्वतःच्या सख्ख्या बहिणीच्या नवऱ्याला संपवलंय. काय फरक पडत नाही मला त्यांना. मी तुमचा सूर घेणार आहे. लेख लिहिणार आहे मी तुमच्या विरोधात. मरेपर्यंत प्रतिकार करणार मी तुमचा, विरोध करणार मी तुमचा. त्या जयपूरवालीला प्रभादेवीच्या तालेवार वस्तीत घर कोणी घेऊन दिलं हे मी जनतेला सांगणार. तुमचं नाव सांगणार मी. वयाच्या 45व्या वर्षी घटस्फोटाचा अर्ज करणार आहे मी. हो, दाखवून देणार आहे मी जगाला या राज्याचा मुख्यमंत्री स्वतःच्या बायकोला कसा वागवतो ते. कोर्टात जेव्हा अर्ज जाईल ना घटस्फोटाचा, तेव्हा त्या जयपूरवालीला मी कोर्टासमोर फरफटत आणणार आहे मी. दाखवून देणार जनतेला या राज्याचा मुख्यमंत्री काय बदपायली चालीचा आहे ते. तुमच्या विरोधात आत्मदहन बी करायला कमी बघणार नाही मी. तुमच्या विरोधात आत्मदहन बी करायला कमी बघणार नाही मी. हो सुमित्रा, हे असा येडेपणा करत नसतात. वेडेपणा, वेडेपणाच करणार आहे मी. वेडेपणा. अरे पण का पण? तुम्ही मला उद्ध्वस्त केलं. मला उद्ध्वस्त केलं ना, मी तुम्हाला उद्ध्वस्त करणार. पद्धतशीरपणे तसंच करा मग आत्मदहन करा. आत्मदहन करायचं ना, करा ना. आधी घटस्फोट घ्या, मग आत्मदहन करा. केव्हा घ्यायचा घटस्फोट बोला. हे तुम्हाला आमदार निवासात जायचं ना, जा तिकडे जाऊन राहा. या घरात मन रमत नाही तुमचं. तुमची राजकारणातली किंमत शून्य झालेली आहे. संपल्यात तुम्ही राजकारणातनं. तुम्हाला त्या गोर गरिबांकरता काही करायचंय ना, तर मग राजकारणाच्या वेळी समाजकारण करा. एखादी समाजसेवी संस्था चालवते का? हे बघा, हल्लीच्या राजकारणात फक्त सत्ता मिळते, जगण्याचा अर्थ नाही मिळत. मला जे काही करायचं असेल ना ते माझं मी करेन. जे काही मिळवायचं असेल, जे काही गमवायचं असेल ते बी माझं मी. तुमच्या मदतीनं आता मी कुठली बी गोष्ट करणार नाही. हे बघा सुमित्रा, आम्ही तुम्हाला नेस्तनाबूत केलं ते फक्त राजकारणातनं.
ते देखील तुम्ही आमच्या कामात अडथळे आणले, आमच्या मार्गात अडथळे आणले म्हणून तुम्ही आमच्या मार्गात अडथळे आणायचे, अडचणी आणायच्या आणि त्याच्यावरती आम्ही डाव टाकले की या पत्नीची गळचेपी केली म्हणून बोंब मारायची. याला पद्धत म्हणत नाहीत. काय याला पद्धत म्हणत नाहीत. तुमची काय गडबड झाली सांगू का? तुम्ही राजकारण आणखीन कौटुंबिक जीवन याची गल्लत केली, लय गल्लत केली आणि गल्लत केली तर केली आणि त्याच्यावरती समाजसेवेची फोडणी दिली. अरे राजकीय ताकद माझी, सेवा समाजाची आणि साथ दलपतची. अरे काय चाललंय काय? हे बघा, घर सोडून जायला आमचा विरोध नाही, पण उगा फॅशन म्हणून घर सोडायचं हे काय बरोबर आहे का? अरे आपण लग्न करतो ते काय घर सोडण्याकरता करतो काय? हे बघा, आमचं थिंकिंग चुकीचं असेल पण क्लिअर आहे एकदम. तेव्हा याच्यावरती काय शांतपणे जो काय करायचं तो विचार करा आणि त्या उपर जर तुम्हाला वाटलं घर सोडायचं तर सोडा. तिच्या आयला काय व्हायचं ते होते. माझी मोठी झाली, पती बाहेर बाहेर, माझ्या रीत्या मनासाठी आता कोणत माहेर, पडू वाटते बाहेर, थोडे विसरून घर, शोधू वाटे आभाळात आता कैवल्य मोहर, नाही आता घरदार, गेले सौभाग्याच्या पार, जाह